आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितलं होतं नेटवर्क सॉफ्टवेअर प्रोटोकॉल हायरार्ची डिझाइन इश्यू ऑफ द लेवल कनेक्शन ओरिएंटेड अँड कनेक्शनलेस सर्व्हिसेस. आता नेक्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला रेफरन्स मॉडेल. रेफरन्स मॉडेल म्हणजे काय? इन कम्प्युटर नेटवर्क द रेफरन्स मॉडेल गिवन अ कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क दॅट स्टँडर्डाइज कम्युनिकेशन बिटवीन हेट्रोजिनियस नेटवर्क. म्हणजे रेफरन्स मॉडेल म्हणजे काय की आपले जे काही कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क असतात की ज्या कन्सेप्च्युअल फ्रेमवर्कमध्ये आपल्याला जेव्हा नेटवर्किंगमध्ये कम्युनिकेशन करायचं असेल तर ते कम्युनिकेशन करण्यासाठी आपण रेफरन्स मॉडेलचा काय करतो यूज करतो. देअर आर टू पॉप्युलर रेफरन्स मॉडेल आर फर्स्ट OSI अँड सेकंड TCP/IP प्रोटोकॉल सूट. असे तुम्हाला काय दिलेले आहेत प्रोटोकॉल सूट मध्ये बघितलेले की प्रोटोकॉल म्हणजे काय, जेव्हा एखादा नोड अदर नोड बरोबर कम्युनिकेशन करतो तेव्हा आपण जे काय रूल किंवा गाईडलाईन फॉलो करतो ज्याला काय म्हणतो प्रोटोकॉल सूट. आणि अशा प्रोटोकॉल सूट मध्ये आपण दोन सूट बघितलेले OSI आणि TCP/IP प्रोटोकॉल सूट. मग त्यामध्ये आपल्याला फर्स्ट बघायचं आहे OSI मॉडेल. OSI म्हणजे काय? ओपन सिस्टीम इंटरकनेक्ट इज अन ओपन स्टँडर्ड फॉर ऑल कम्युनिकेशन सिस्टीम. तुमच्या कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये म्हणजे रेफरन्स मॉडेल बघितलं. रेफरन्स मॉडेल म्हणजे काय असतं? इट इज अ कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क दॅट स्टँडर्डाइज कम्युनिकेशन बिटवीन हेट्रोजिनियस नेटवर्क. प्रत्येक हेट्रोजिनियस नेटवर्कमध्ये आपण जे काही कम्युनिकेशन करतो ते कम्युनिकेशन करताना जे काही कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क असतं अशा कन्सेप्च्युअल फ्रेमवर्कला आपण काय म्हणतो रेफरन्स मॉडेल. आणि त्या रेफरन्स मॉडेलमध्ये आपल्याला फर्स्ट बघायचं आहे OSI मॉडेल. OSI मॉडेल म्हणजे काय? ओपन सिस्टीम इंटरकनेक्ट इज अन ओपन स्टँडर्ड फॉर कम्युनिकेशन सिस्टीम. ही तुमच्या कम्युनिकेशनची सिस्टीम आहे आणि OSI चा फुल फॉर्म काय आहे? ओपन सिस्टीम इंटरकनेक्ट. OSR मॉडेल इज एस्टॅब्लिश बाय इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन ज्याला आपण काय म्हणतो ISO. म्हणजे जे काही इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन दिलेले की ज्यांनी OSI लेवल मॉडेल काय केलेले आपलं एस्टॅब्लिश केलेले. दिस मॉडेल हॅज 7 लेयर. ह्या मॉडेलमध्ये तुम्हाला 7 लेयर दिलेल्या डायग्राम मध्ये आपण बघितलं. ऍप्लिकेशन लेयर, प्रेझेंटेशन लेयर, सेशन लेयर, ट्रान्सपोर्ट लेयर, नेटवर्क लेयर, डेटा लिंक लेयर आणि नेक्स्ट काय दिलेले आहे तुम्हाला फिजिकल लेयर. असे तुम्हाला 7 लेयर दिलेले आहेत. त्या 7 लेयर मध्ये आपल्याला फर्स्ट बघायचं आहे ऍप्लिकेशन लेयर. ऍप्लिकेशन लेयर म्हणजे काय? दिस इज लेयर इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोव्हाइडिंग इंटरफेस टू द ऍप्लिकेशन युजर. युजर म्हणजे कोण? ऍप्लिकेशन युजर म्हणजे काय? आपण बघतो की प्रत्येक सॉफ्टवेअर मध्ये दोन टाईप असतात. एक ऍप्लिकेशन युजर. ऍप्लिकेशन युजर म्हणजे काय? जो तुमचे वेगवेगळे ऍप्लिकेशन डेव्हलप करतो. असे वेगवेगळे ऍप्लिकेशन आपण डेव्हलप करताना जो काय प्रोव्हाइडिंग इंटरफेस किंवा ह्या लेयर मध्ये रिस्पॉन्सिबल कोण असतं? प्रोव्हाइडिंग इंटरफेस टू द ऍप्लिकेशन युजर. प्रत्येक नेटवर्क मध्ये आणि युजर मध्ये ऍप्लिकेशन करण्यासाठी किंवा जे काही कम्युनिकेशन असतं असं कम्युनिकेशन प्रोव्हाइड करण्यासाठी ऍप्लिकेशन लेयर काय असते? रिस्पॉन्सिबल असते. दिस लेयर एनकॉम्पोसेस प्रोटोकॉल विच डायरेक्टली इंटरॅक्ट विथ द युजर. आणि जे काय तुमचं त्या ठिकाणी इंटरनेट असतं किंवा तुमचं जे काही कम्प्युटर नेटवर्क असतं की जो कम्प्युटर नेटवर्क काय करतो? डायरेक्टली तुमच्या बरोबर काय करतो? इंटरॅक्ट करत असतो. प्रोटोकॉलचा यूज करून प्रत्येक ऍप्लिकेशन लेयर मध्ये जो काही कम्प्युटर नेटवर्क असतो की जो डायरेक्टली युजरशी काय करत असतो त्या ठिकाणी इंटरफेस करत असतो. सेकंड लेयर काय दिलेलं आहे? प्रेझेंटेशन लेयर. दिस लेयर डिफाइन हाऊ डेटा इज नेटिव्ह फॉर्मॅट ऑफ रिमोट होस्ट शुड बी रिप्रेझेंटेड इन नेटिव्ह फॉर्मॅट ऑफ द होस्ट. होस्ट म्हणजे काय सांगतो? डिफाइन हाऊ डेटा इज नेटिव्ह फॉर्मॅट. म्हणजे तुमचा जो काय डेटा असतो प्रेझेंटेशन लेयर काय करतो? तुमचा जो काही डेटा असतो असा डेटा नेटिव्ह फॉर्मॅट मध्ये तुम्ही ट्रान्सपोर्ट केलेला आहे का किंवा प्रेझेंट करतो की ज्याला काय म्हणतो? प्रेझेंटेशन लेयर. सेशन लेयर. सेशन लेयर काय करतो? दिस लेयर मेंटेन सेशन रिमोट होस्ट. सेशन म्हणजे काय की प्रत्येक रिमोट होस्ट आणि जे काय ऍप्लिकेशन लेयर असतं ह्याच्यामध्ये मेंटेन करण्यासाठी सेशन लेयरचा काय करतो? यूज करतो. फॉर एक्झाम्पल user password authentication is done. The remote host maintain the session for while does not ask the authentication again the टाइम स्पॅन. म्हणजे जेव्हा तुम्ही युजर आयडी पासवर्ड टाकता तेव्हा तुमचा युजर आयडी पासवर्ड ऑथेंटिकेट आहे का हे चेक करण्याचं काम कोण करतं? सेशन लेयर. आणि प्रत्येक सेशन लेयर हा काय असतो? रिमोट होस्ट असतो. त्यानंतर नेक्स्ट काय बघायचं आपल्याला? ट्रान्सपोर्ट लेयर. ट्रान्सपोर्ट लेयर काय?
दिस लेअर इज रिस्पॉन्सिबल फॉर एंड टू एंड डिलिव्हर बिटवीन होस्ट. दोन होस्टमध्ये तुमचा जो काय डेटा आहे तो डेटा डिलिव्हर झालेला आहे का, वन नोड टू अनदर नोड, ह्यासाठी ट्रान्सपोर्ट लेअर हा काय असतो, रिस्पॉन्सिबल असतो. नेक्स्ट लेअर काय बघायचे, नेटवर्क लेअर. दिस लेअर इज रिस्पॉन्सिबल फॉर ॲड्रेस असाइनमेंट अँड युनिक ॲड्रेसिंग होस्ट इन ए नेटवर्क. नेटवर्क लेअर काय करतो, ॲड्रेस असाइनमेंट म्हणजे कोणत्या डेस्टिनेशनला तुमचा डेटा ट्रान्सपोर्ट करायचा आहे किंवा कोणत्या कम्प्युटरमध्ये तुमचा डेटा काय करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी सेंड करायचा आहे, त्यासाठी नेटवर्क लेअर हा काय असतो, रिस्पॉन्सिबल असतो. आणि प्रत्येक नेटवर्क लेअरमध्ये प्रत्येक होस्टचा जो काय ॲड्रेस असतो तो युनिक असतो की जो रिपीट होत नाहीये. असा जो काय नेटवर्क लेअर असतो की जो प्रत्येक ॲड्रेसला तुमचा जो काय डेटा असतो तो डेटा किंवा प्रत्येक होस्टला जो काय ॲड्रेस असाइन करायचा असतो त्यासाठी नेटवर्क लेअर हा काय असतो, रिस्पॉन्सिबल असतो. आणि प्रत्येक होस्टचा जो काय ॲड्रेस असतो तो काय असतो, युनिक असतो. डेटा लिंक लेअर. दिस लेअर इज रिस्पॉन्सिबल फॉर रीडिंग अँड रायटिंग डेटा फ्रॉम अँड ऑन टू द लाईन. म्हणजे प्रत्येक डेटा लिंक लेअर हा काय करतो की जो काय तुम्ही डेटा सेंड किंवा रिसीव केलेला असतो असा प्रत्येक डेटा रीड आणि राईट कोण करत असतं, डेटा लिंक लेअर. लिंक एरर आर डिटेक्ट ॲट दिस लेअर. आणि ह्यामध्ये काय केलं जातं म्हणजे प्रत्येक लाईन तुमची काय केली जाते, रीड आणि राईट केली जाते. आणि तुम्ही लिंक एरर आर डिटेक्टेड ॲट दिस लेअर. तुम्ही जो काय लिंक केलेला डेटा असतो त्यामध्ये ज्या काही एरर असतात त्या एरर कोण डिटेक्ट करतं, डेटा लिंक लेअर. त्यानंतर ना नेक्स्ट काय दिलेलं आहे तुम्हाला, फिजिकल लेअर. दिस लेअर डिफाईन हार्डवेअर, केबलिंग, वायरिंग, पॉवर आउटपुट, पल्स रेट एक्सेट्रा. की ज्यामध्ये काय डिफाईन करतो, तुमचं हार्डवेअर, तुमच्या केबलची जी काय वायरिंग आहे, पॉवर आउटपुट आणि जो काय तुमचा पल्स रेट असतो हे काय करत असतो त्या ठिकाणी कोण डिफाईन करत असतं, फिजिकल लेअर. अशा आपण 7 लेअर बघितलेत. ॲप्लिकेशन लेअर, प्रेझेंटेशन लेअर, सेशन लेअर, ट्रान्सपोर्ट लेअर, नेटवर्क लेअर, डेटा लिंक लेअर आणि फिजिकल लेअर. त्यानंतर ना नेक्स्ट लेअर काय बघायचं आहे आपल्याला, TCP IP रेफरन्स मॉडेल. TCP IP रेफरन्स मॉडेल म्हणजे काय, TCP स्टँड फॉर ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. म्हणजे TCPचा फुल फॉर्म काय आहे, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. अँड IP स्टँड फॉर इंटरनेट प्रोटोकॉल. आणि IPचा फुल फॉर्म काय सांगितला आहे, इंटरनेट प्रोटोकॉल. इट इज द सूट ऑफ प्रोटोकॉल फॉर कम्युनिकेशन स्ट्रक्चर इन 4 लेअर. यामध्ये तुम्हाला काय केलेले असतात किंवा ह्या लेअरमध्ये जेव्हा तुम्ही कम्युनिकेशन करता तेव्हा कम्युनिकेशन करताना ह्यामध्ये आपण 4 लेअरचा यूज करतो. इट कॅन बी यूज फॉर कम्युनिकेशन ओव्हर इंटरनेट ॲज वेल ॲज प्रायव्हेट नेटवर्क. म्हणजे जे काय तुम्ही इंटरनेटचा यूज करता किंवा जे काय तुमचे प्रायव्हेट नेटवर्क असतात अशा प्रायव्हेट नेटवर्कमध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी आपण TCP IP रेफरन्स मॉडेलचा काय करतो, यूज करतो. द 4 मॉडेल आर ॲप्लिकेशन लेअर, ट्रान्सपोर्ट लेअर, इंटरनेट लेअर, नेटवर्क ॲक्सेस लेअर इज. म्हणजे डायग्राममध्ये दिलेले तुम्हाला की 4 लेअर असतात, ॲप्लिकेशन लेअर, ट्रान्सपोर्ट लेअर, इंटरनेट लेअर आणि लिंक लेअर. त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे ॲप्लिकेशन लेअर. ॲप्लिकेशन लेअर काय करतो, दिस लेअर डिफाईन द प्रोटोकॉल विच एनेबल युजर टू इंटरॅक्ट विथ द नेटवर्क. म्हणजे ॲप्लिकेशन लेअरमध्ये काय केलं जातं की प्रत्येक युजर हा नेटवर्क बरोबर इंटरॅक्ट करतो का, आणि जे काय प्रोटोकॉल आहेत ते प्रोटोकॉल काय करतो, इट इज डिफाईन प्रोटोकॉल विच एनेबल युजर टू इंटरॅक्ट विथ द नेटवर्क. तुमचा जो काय एनेबल युजर असतो की जो तुमच्या नेटवर्क बरोबर इंटरॅक्ट करतो का, आणि त्यासाठी आपण जे काय प्रोटोकॉल डिफाईन केलेले असतात की ज्या प्रोटोकॉलचा यूज करून प्रत्येक एनेबल युजर हा तुमच्या नेटवर्कमध्ये काय करतो, त्या ठिकाणी कम्युनिकेशन करत असतो. फॉर एक्झाम्पल काय करायचं, FTP म्हणजे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. HTTP म्हणजे काय, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. म्हणजे ज्यामध्ये एखादी फाईल ट्रान्सफर करायची असेल, एखादा हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉलचा यूज करून काय करता. त्यानंतर ना नेक्स्ट लेअर दिलेले आपल्याला ट्रान्सपोर्ट लेअर. ट्रान्सपोर्ट लेअर म्हणजे काय, दिस लेअर डिफाईन हाऊ डेटा शुड फ्लो बिटवीन होस्ट. म्हणजे ट्रान्सपोर्ट लेअर काय करतो, तुमचा जो डेटा आहे तो डेटा त्या फ्लोमध्ये किंवा त्या होस्टमध्ये फ्लो झालेला आहे का, किंवा त्या
ॲड्रेसला तुमचा जो डेटा आहे तो डेटा फ्लो होतो का, हे कोण डिफाईन करतं, ट्रान्सपोर्ट लेयर. मेजर प्रोटोकॉल ॲट दिस लेयर ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल, आणि त्यासाठी आपण ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉलचा यूज करतो. दिस लेयर इन्श्युअर डेटा डिलिव्हर बिटवीन होस्ट इन ऑर्डर अँड रिस्पॉन्सिबल फॉर एंड टू एंड डिलिव्हरी. म्हणजे जो तुमचा डेटा डिलिव्हर करणारे, म्हणजे ज्या 2 होस्टमध्ये तुम्ही डेटा डिलिव्हर करता तो डेटा एंड टू एंड डिलिव्हर झालेला आहे का, त्यासाठी ट्रान्सपोर्ट लेयर हा काय असतो, रिस्पॉन्सिबल असतो. त्यानंतर नेक्स्ट लेयर कोणती, इंटरनेट लेयर. इंटरनेट लेयर म्हणजे ज्याला काय म्हणतो, IP. IP म्हणजे काय, इंटरनेट प्रोटोकॉल वर्क ऑन धिस लेयर. आणि ह्या लेयरमध्ये, इंटरनेट लेयरमध्ये तुमचा जो काही इंटरनेट प्रोटोकॉल असतो, प्रोटोकॉल म्हणजे काय, इट इज द रूल, की जो तुम्ही नेटवर्किंग करता अशा नेटवर्किंगमध्ये जे काय रूल किंवा गाईडलाईन दिलेले असतात, की ज्याला आपण काय म्हणतो, इंटरनेट प्रोटोकॉल. दिस लेयर फॅसिलिटेट होस्ट ॲड्रेसिंग अँड रिकग्नाइज. दिस लेयर डिफाईन रूटिंग, म्हणजे तुमच्या कोणत्या रूटिंगने तुमचा डेटा काय करायचा आहे, तुम्हाला ट्रान्सफर करायचा आहे, किंवा कोणत्या ॲड्रेसला किंवा कोणत्या रिकग्नायझेशनमध्ये तुमचा डेटा कोणत्या रूटिंगने तुम्हाला ट्रान्सपोर्ट करायचा आहे किंवा ट्रान्सफर करायचा आहे, ज्यासाठी आपण इंटरनेट लेयरचा काय करतो, यूज करतो. नेक्स्ट लेयर कोणती तुमची, लिंक लेयर. दिस लेयर प्रोव्हाइड मेकॅनिझम ऑफ सेंडिंग अँड रिसिव्हिंग ॲक्च्युअल डेटा. लिंक लेयर काय करतो, तुमचा जो ॲक्च्युअल डेटा सेंड आणि रिसीव करता, तेव्हा तो सेंड आणि रिसीव करताना जी काय तुमची लिंक असते, अशी लिंक किंवा अशी लिंक प्रोव्हाइड करण्यासाठी लिंक लेयरचा यूज करतो. इट्स OSI मॉडेल काउंटरपार्ट. दिस लेयर इज इंडिपेंडंट ऑफ अंडरलाइनिंग नेटवर्क आर्किटेक्चर अँड हार्डवेअर. आणि जो कुठलाही नेटवर्क आर्किटेक्चर किंवा हार्डवेअरचा यूज न करता प्रत्येक जो काय डेटा असतो, की जो डेटा आपण काय करतो, ट्रान्सपोर्ट करतो, असे OSI लेवलमध्ये 7 लेयर आणि TCP/IP मध्ये आपण काय बघितलेत, 4 लेयर बघितलेत. आता नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे, किंवा नेक्स्ट पॉईंट काय बघणार आहे आपण त्या ठिकाणी, कनेक्शन डिव्हाइसेस इन डिफरंट लेयर. प्रत्येक लेयरमध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या लेयरचा यूज करता, त्यामध्ये फर्स्ट काय बघायचं आहे, रिपीटर. रिपीटर म्हणजे काय, रिपीटर ऑपरेट्स ॲट द फिजिकल लेवर. प्रत्येक फिजिकल लेयर ऑपरेट करण्यासाठी आपण रिपीटरचा यूज करतो. सेकंड काय बघायचं आहे, हब. हब इज बेसिकली मल्टी पोर्ट रिपीटर, ज्यामध्ये एकापेक्षा जास्त पोर्ट दिलेले असतात, ज्याला आपण काय म्हणतो, हब. हब कनेक्ट मल्टिपल वायर कमिंग फ्रॉम डिफरंट ब्रँचेस. म्हणजे हब काय करतो, हबमध्ये मल्टिपल वायर कमिंग झालेले असतात आणि ज्या डिफरंट ब्रँचेसला काय करतो, त्या ठिकाणी कनेक्ट करत असतो. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलंय, ब्रिज. ब्रिज म्हणजे काय, अ ब्रिज ऑपरेट ॲट डेटा लिंक लेयर. प्रत्येक डेटा लिंक लेयर ऑपरेट करण्यासाठी आपण ब्रिजचा यूज करतो. ब्रिज इज ए रिपीटर, तो एक रिपीटर असतो. विथ ॲड ऑन फंक्शनॅलिटी ऑफ फिल्टरिंग कंटेंट बाय रीडिंग द MAC ॲड्रेस ऑफ सोर्स अँड डेस्टिनेशन. म्हणजे जो काय करतो, इट इज द फंक्शनॅलिटी ऑफ फिल्टरिंग कंटेंट बाय रीडिंग द MAC ॲड्रेस. म्हणजे तुमचा प्रत्येक डेटा सोर्स टू डेस्टिनेशन आपण काय करतो, ट्रान्सपोर्ट करतो. आणि तो ट्रान्सपोर्ट करताना प्रत्येक तुमच्या फाईलमधले जे काही कंटेंट असतात ते कंटेंट फिल्टर करून रीडिंग कोण करत असतं, त्या ठिकाणी ब्रिज. आणि डेटा लिंक लेयर हा काय करतो, तुमचा सोर्स आणि जो काय डेस्टिनेशन लेयर असतात, की जे एकमेकाला काय करतो, कनेक्ट करतो. स्विच. स्विच इज ए मल्टी पोर्ट ब्रिज विथ अ बफर अँड डिझाईन दॅट कॅन बूस्ट इट्स इफिशियन्सी, की ज्यामध्ये काय दिलेले असतात, ट्रॅफिक दिलेले असतात, आणि हा मल्टिपल पोर्ट ब्रिज असतो. अँड स्विच इज ए डेटा लिंक लेयर डिव्हाइसेस, हा तुमचा डेटा लिंक लेयर डिव्हाइसेस असतो. स्विच कॅन परफॉर्म एरर डिटेक्टिंग बिफोर फॉरवर्डिंग डेटा. जेव्हा तुम्ही एखादा डेटा फॉरवर्ड करणार असता, तेव्हा तो डेटा फॉरवर्ड करण्याच्या आधी ज्या काही एरर असतात, अशा एरर चेकिंग करण्यासाठी आपण स्विचचा काय करतो, यूज करतो. राउटर. राउटर इज ए डिव्हाइसेस लाईक स्विच राऊट डेटा पॅकेट्स बेस्ड ऑन देअर IP ॲड्रेस. तुमच्या IP ॲड्रेसवर तुमचा जो काय डेटा पॅकेट असतो, की जो बेस्ड असतो, आणि तो त्या रूटला काय करतो, आपण त्या ठिकाणी यूज करतो. गेटवे. इट इज द नेम सजेस्ट पॅसेज टू कनेक्ट टू नेटवर्क टुगेदर मे वर्क अपॉन डिफरंट नेटवर्किंग मॉडेल. ज्यामध्ये काय करता, तुमचे जे काही 2 नेटवर्क असतात, असे 2 नेटवर्क पॅसेज
कनेक्ट करण्यासाठी आपण गेटवेचा यूज करतो. धीस बेसिकली वर्क ॲज द मॅसेंजर एजंट दॅट डेटा फ्रॉम वन सिस्टीम ॲड्रेस, म्हणजे हा एक तुमचा एजंट असतो की जो काय करतो, एका सिस्टीम किंवा एका ॲड्रेसमधून तुमचा जो काय मेसेंजर असतो की जो ट्रान्सफर करतो. राउटर इज मेनली अ नेटवर्क लेअर डिव्हाइसेस, आणि जो काय असतो तुमचा नेटवर्क लेअर डिव्हाइसेस असतो. आता नेक्स्ट पॉईंट काय बघायचं आहे आपल्याला, डिफरन्स बिटवीन OSI मॉडेल अँड TCP/IP मॉडेल. OSI मॉडेलमध्ये फर्स्ट डिफरन्स काय बघायचा आहे, इट इज स्टँड फॉर ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन. TCP/चा फुल फॉर्म काय आहे, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल, आणि IP मीन्स काय सांगतो, इंटरनेट प्रोटोकॉल. OSI मॉडेल हॅज डेव्हलप बाय ISO. प्रत्येक तुमची OSI मॉडेल ही ISOने काय केलेली, डेव्हलप केलेली. इट इज डेव्हलप बाय ॲप्रानेट. ॲप्रानेटने काय केलेलं आहे, तुमची TCP/IP मॉडेल हे ॲप्रानेट म्हणजे काय, ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क, की ज्याने काय केलेली, डेव्हलप केलेली. इन OSI मॉडेल द ट्रान्सपोर्ट लेअर प्रोव्हाइड अ गॅरंटी फॉर डिलिव्हर ऑफ पॅकेट. प्रत्येक OSI मॉडेलमध्ये जो ट्रान्सपोर्ट लेअर असतो की ज्याची गॅरंटी असते की तुमचा प्रत्येक डेटा हा त्या पॅकेटमध्ये डिलिव्हर झालेला असतो. आणि OSI मॉडेलमध्ये ट्रान्सपोर्ट लेअर डज नॉट प्रोव्हाइड द श्युअरिटी फॉर डिलिव्हर ऑफ पॅकेट. प्रत्येक TCP/IP मॉडेलमध्ये तुमच्या ट्रान्सपोर्ट लेअरमधून तुमचा डेटा डिलिव्हर झालेला असेल त्या पॅकेटमध्ये, त्याची काय नसते, श्युअरिटी नसते. इट इज कन्सिस्ट ऑफ 7 लेअर. प्रत्येक OSI मॉडेलमध्ये 7 लेअर दिलेले असतात. TCP/IP मॉडेल इट कन्सिस्ट ऑफ 4 लेअर. प्रत्येक OSI मॉडेल TCP/IP मॉडेलमध्ये 4 लेअर दिलेले असतात. द युजेस ऑफ धिस मॉडेल इज व्हेरी लो. OSI मॉडेलचा यूज आपण काय करतो, कमीत कमी करतो. अँड धिस मॉडेल इज हायली यूज. TCP/IP मॉडेलचा आपण जास्तीत जास्त काय करतो, यूज करत असतो. OSI मॉडेल द नेटवर्क लेअर प्रोव्हाइड बोथ कनेक्शन ओरिएंटेड अँड कनेक्शनलेस सर्व्हिसेस. प्रत्येक OSI मॉडेलमध्ये ज्या काय नेटवर्क लेअर असतात की ज्या कनेक्शन ओरिएंटेड आणि कनेक्शनलेस सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. द नेटवर्क लेअर प्रोव्हाइड ओनली कनेक्शनलेस सर्व्हिसेस. प्रत्येक TCP/IP मॉडेलमध्ये जे काय तुमचे नेटवर्क लेअर असतात की जे ओनली कनेक्शनलेस सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. OSI मॉडेलमध्ये प्रोटोकॉल इन OSI मॉडेल आर हिडन अँड कॅन बी इझिली रिप्लेस व्हेन द टेक्नॉलॉजी चेंज. प्रत्येक OSI मॉडेलमध्ये तुमचे जे काय प्रोटोकॉल असतात की जे हाईड केलेले असतात, अँड इट इज कॅन बी इझिली रिप्लेस व्हेन द टेक्नॉलॉजी चेंज. आणि तुमचे जे काय प्रोटोकॉल असतात की तुमची टेक्नॉलॉजी चेंज केली की इझिली तुमचे प्रोटोकॉल काय करता येतात, रिप्लेस करता येतात. आणि TCP/IP मॉडेलमध्ये प्रोटोकॉल कॅनॉट बी इझिली रिप्लेस. कुठल्याही TCP/IP मॉडेलमध्ये तुमचे जे काय प्रोटोकॉल दिलेले असतात की जे इझिली काय करता येत नाहीये, रिप्लेस करता येत नाहीये. आपला हा थँक्यू. आपला हा चॅप्टर काय झालेला आहे, फर्स्ट चॅप्टर संपलेला आहे आपला, इंट्रोडक्शन टू नेटवर्क अँड नेटवर्क मॉडेल.